ठीक आहे, चला बघा आपण या ठिकाणी इलेक्ट्रोस्टॅटिक्स चॅप्टर जे आहे ते स्टार्ट करू आलो. इलेक्ट्रोस्टॅटिक्स इलेक्ट्रोस्टॅटिक्स म्हणजे काय की जे काही चार्जेस आहेत तर ते काय या चॅप्टर मध्ये आपण चार्जेस जे आहे तर रेस्ट मध्ये आहे त्याच्या बाबतीत डिस्कशन करणार आहे. म्हणजे स्टॅटिक्स मीन्स रेस्ट. चार्जेस आर ऍट रेस्ट म्हणजे जे काही आहे चार्जेसची काही प्रॉपर्टीज आहे जे काही पॉझिटिव्ह चार्ज असेल निगेटिव्ह चार्ज असेल तर ते पॉझिटिव्ह चार्जेस मध्ये रिपल्शन होते आहे आणि निगेटिव्ह चार्जेस मध्ये रिपल्शन आपल्याला माहितच आहे. ठीक आहे. जनरल जे आहे 11 मध्ये आपण हे पाहिलेलं आहे की पॉझिटिव्ह चार्ज जो असतो तर यामध्ये काय होत असते रिपल्शन हा चार्ज या साईडला या चार्जला अफेक्ट करतोय आणि या चार्जला इकडे हा रिपल्शन करत असतो. ठीक आहे. त्यानंतर हा एक पॉझिटिव्ह चार्ज आहे हा एक निगेटिव्ह चार्ज आहे हे दोन्ही चार्ज एकमेकांकडे काय करतात अट्रॅक्ट होत असतात. इथे अट्रॅक्शन पाहायला भेटते आपल्याला आणि या ठिकाणी रिपल्शन पाहायला भेटते. जस्ट बेसिक गोष्ट आहे. आपण ही गोष्ट पाहिलेली आहे की पॉझिटिव्ह चार्ज असला तर त्या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड लाईन जे आहेत तर ऑल पॉसिबल डायरेक्शननी आउटवर्डला जात असतात. ठीक आहे. त्यानंतर निगेटिव्ह जो चार्ज असतो तर इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स या इनवर्ड इन डायरेक्शन मध्ये असतात. इलेक्ट्रिक फील्ड लाईन जे आहेत तर त्या इनवर्ड इन डायरेक्शन मध्ये आपण पाहतो. चार्ज जो आहे तर क्यू ने इंडिकेट करतो आपण. चार्जचं युनिट जे आहे तर ते कुलम असते. इंडिकेशन सी या सिम्बॉलला आपण इंडिकेट करतो. त्यानंतर जो करंट आहे याचं जे युनिट काढायचं असेल आपल्याला तर करंट जो आहे तर जो नंबर ऑफ फ्लो ऑफ चार्जेस पर मिनिट टाइम आपण असं सिम्बलाइज करतो. चार्जचं युनिट जे आहे तर कुलम आहे टाइमचं युनिट जे आहे तर सेकंड्स आहे. या करंटचं जो फंडामेंटल क्वांटिटी आहे तर त्याचं युनिट आपण अँपियर घेत असतो आणि सिम्बॉल जो आहे तर तो इंडिकेट करतो. त्याच पद्धतीने इथे जो की चार्ज आहे या फॉर्म्युल्यावरनं आपल्याला भेटतो आहे आय इंटू टी. म्हणजे हा जो टी आहे इकडे मल्टिप्लाइड केला असता तिथे आपल्याला आय इंटू टी मिळते. म्हणजे चार्जचं जे युनिट आहे तर अँपियर इंटू सेकंड्स असंही आपण त्या ठिकाणी रिटर्न करू शकतो. याचं जर का आपल्याला डायमेन्शन काढायचं झालं चार्जचं तर एम एल टी अँड ए. मास त्या ठिकाणी नाहीये, लेंथ नाहीये, टाइम आहे पण त्याची पॉवर काय आहे इथे काहीच नाही म्हणजेच काय असते 1 असते आणि इथे अँपियरची पॉवर काही नाही म्हणजेच काय आहे 1. म्हणजे याचं डायमेन्शन जे आहे चार्जचं आपल्याला M0L0 T1 अँपियर 1 असं आपल्याला मिळतं. ठीक आहे. या चॅप्टर मध्ये अगोदरचे जे काही चॅप्टर झालेलं आहे आपल्या 11 मध्ये तर 11 मधला जे चॅप्टर मध्ये आपण गॉसचा थेरम पाहिला होता आणि गॉसच्या थेरमचे जे काही ऍप्लिकेशन्स आहेत तर ते आपण या चॅप्टर मध्ये पाहणार. जो की गॉस लॉ आहे. गॉस लॉ काय सांगतोय की क्लोज इंटिग्रल ऑफ इलेक्ट्रिक फील्ड ओव्हर द सरफेस एरिया इज नेट चार्ज इनक्लोज बाय दॅट चार्ज ओव्हर द परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस. यालाच आपण फ्लक्स सुद्धा म्हणतो. या टर्म्सला आपण फ्लक्स सुद्धा म्हणत असतो. म्हणजे या ठिकाणी गॉसनं स्टेट केलंय की जे टोटल फ्लक्स असते नेट फ्लक्स असते त्या सिस्टीमने किती चार्ज इनक्लोज केलेला आहे आणि परमिट करतोय त्याला तर दॅट इज फ्लक्स नेट total flux is equal to net charge enclosed by the system over the permittivity of free space असं आपण त्याला रिटर्न करत असतो. ठीक आहे. म्हणजे हा जो फ्लक्स आहे याला असंही लिहिता येईल आपल्याला phi is equal to A vector dot ds vector is equal to q upon epsilon naught. हा आपण गॉस थेरम किंवा गॉस लॉ जो आहे तो आपण पाहिलेला आहे. याचे काही ऍप्लिकेशन्स आपल्याला या ठिकाणी चॅप्टर मध्ये पाहायचे असतात आणि आपण थेरॉटिकल जो आहे जेव्हा आपण स्टेट बोर्डचं शिकत असतो तर त्यावेळेस आपण त्याचे रूल सुद्धा पाहिलेले आहेत. त्यामध्ये पहिलं जे ऍप्लिकेशन्स होतं तर ते ऍप्लिकेशन्स होतं इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ऍट when the charge which is uniformly distributed on the sphere. जो की स्पियर आहे त्या स्पियर वर जर का चार्ज डिस्ट्रीब्यूट केले असतात पण कसे तर युनिफॉर्मली म्हणजे एकसारखे चार्ज आपल्याला त्या ठिकाणी काय करायचे आहे डिस्ट्रीब्यूट करायचे आहे. जसं की आपण या ठिकाणी हा एक स्पियर घेतला आहे त्यावर चार्जेस आपण युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट करतो आहे तर आपल्याला यावर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी किती असेल त्या सेंटर पासूनचं जे अंतर आहे कॅपिटल आर आहे आणि आपल्याला तिचं काही गोष्टी सरफेस याच्या अवतीभोवती तयार होणार आहे तर त्यापर्यंतचं जे अंतर आहे
स्मॉल आर या ठिकाणी आपल्याला पॉइंट पी वर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काढायची असते किंवा त्या स्पिअर वर काढायची असते किंवा त्या चार स्पिअरच्या आतमध्ये सुद्धा काढायची असते. आपल्याला ही गोष्ट माहिती आहे की आतमध्ये चार्ज जे काही स्पिअर आहे युनिफॉर्मली चार्ज जो डिस्ट्रीब्युट झालेला आहे स्पिअरवर त्याच्या आतमध्ये आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ऑलवेज काय भेटत असते? 0 भेटत असते. हे आपल्याला माहित आहे. पुढे गेला असता याचा जो काही फॉर्म्युला आहे तर तो भेटतो आपल्याला इज इक्वल टू के क्यू बाय आर चा स्क्वेअर असा आपण एक डेरिव्हेशन पाहिलेला आहे. म्हणजे याला इज इक्वल टू 1/4πε0 क्यू अपॉन आर स्क्वेअर असं त्याला रिटर्न करत असतो. म्हणजे या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी विच इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द आर स्क्वेअर हे डेरिव्हेशन आहे. म्हणजे जसं जसं अंतर वाढत जाईल इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काय होत जाईल? कमी कमी होत जाईल. ठीक आहे. याचा जो काही ग्राफ आहे तर आपण असा पाहिलेला आहे. इकडे ई आहे वर्सेस इकडे रेडियस. तर जसं जसं अंतर वाढत जाईल तसं तसं हा खाली आपल्याला मिळेल. त्याच पद्धतीने आता ह्या जे काही गॉस जो लॉ असतो तर तो आपल्याला काय करायचा असतो की तिथली सिमेट्री काय आहे ती कोणत्या प्रकारची आहे ते आपल्याला शोधायचं असते. त्यानंतर आपल्याला तिथे चार्ज डिस्ट्रीब्यूट झालेले कोणत्या याच्यावर झालेली आहे? स्पिअरवर झालेली आहे की लिनियर झालेली आहे किंवा त्यानंतर एखाद्या वायरवर म्हणू आपण किंवा एखाद्या शीटवर एक प्लेन शीट असेल त्या प्लेन शीटवर झालेली आहे हे आपल्याला पाहायचं असते. चार्ज डिस्ट्रीब्युशनचे दोन टाइप्स असतात. एक डिस्क्रीट डिस्ट्रीब्युशन असते आणि एक कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन असते. चार्ज डिस्ट्रीब्युशन. आता डिस्क्रीट्स म्हणल्याच्या नंतर जे काही चार्ज असतात तर ते काय केले जातात? रॅन्डमली ओरिएंटेड केलेले असतात. म्हणजे जसं की या ठिकाणी हा जो चार्ज आहे दॅट इज Q1 इथं आहे, Q2 इथं आहे, या ठिकाणी Q3 आहे. तर म्हणजे जे काही डिस्क्रीट नेचर्स जे आहे डिस्क्रीट डिस्ट्रीब्युशन जे चार्ज जे असतं तर ते रॅन्डमली ओरिएंटेशन असतं. त्यानंतर कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन जे आहे त्याचे 3 टाइप्स पडतात. एक असते लिनियर चार्ज डेन्सिटी, लिनियर चार्ज डेन्सिटी आणि लिनियर चार्ज डेन्सिटीला आपण लॅम्बडाने इंडिकेट करतो. म्हणजे एक लेंथ दिलेली एखादा वायर वगैरे असेल एक कंडक्टर वगैरे त्या ठिकाणी यावर काय करतोय आपण जे काही चार्ज डिस्ट्रीब्यूट करतोय तर युनिफॉर्मली चार्ज डिस्ट्रीब्यूट करतोय याच्यावर क्यू ओव्हर द लेंथ एल. मग आपल्याला लिनियर चार्ज डेन्सिटी भेटते लॅम्बडा इज इक्वल टू क्यू अपॉन एल. याचं युनिट मिळतंय कुलोमचं चार्जचं युनिट असते कुलोम, लेंथचं युनिट असते मीटर म्हणजेच कुलोम पर मीटर या ठिकाणी आपल्याला युनिट मिळते. त्याच पद्धतीने दुसरा आहे सरफेस चार्ज डेन्सिटी. सरफेस चार्ज डेन्सिटी. आता सरफेस चार्ज डेन्सिटी ही आपण सिग्माने इंडिकेट करतो. सरफेस चार्ज डेन्सिटी आपण सिग्माने इंडिकेट करतो. म्हणजे नंबर ऑफ द चार्जेस डिस्ट्रीब्यूट केलेले असतात एखाद्या सरफेस एरियावर. याचं जे युनिट आहे तर चार्जचं कुलोम आणि एरियाचं असते मीटरचा स्क्वेअर. म्हणजेच आपल्याला भेटते कुलोम पर मीटर स्क्वेअर. त्यानंतर आहे व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी. व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी तर ही इंडिकेट करतो आपण रोनी. म्हणजे रो इज इक्वल टू नंबर ऑफ द चार्ज डिस्ट्रीब्युटेड पर युनिट व्हॉल्यूम असा आपल्याला फॉर्म्युला मिळतो आणि याचं युनिट असते कुलोम पर मीटरचा क्यूब. म्हणजे आपल्याला पहिले जे काही आहे तर गॉस थेरम जेव्हा आपल्याला युज करायचा असतो, गॉस लॉ जेव्हा युज करायचा असतो आपल्याला तिथे समजणं गरजेचं आहे जे चार्ज डिस्ट्रीब्यूट केलेले आहे तर कशा प्रकारचे चार्ज डिस्ट्रीब्यूट केलेले आहे. कंटिन्युअस आहे पण चार्ज डिस्ट्रीब्यूट करत असताना आता कंटिन्युअस म्हणजेच काय युनिफॉर्मली म्हणू आपण. म्हणजे चार्ज हे एकसारखे त्यावर डिस्ट्रीब्यूट केलेले आहे. जसं की आता एखाद्या वायरवर असेल किंवा एखाद्या सरफेसवर असेल किंवा एखाद्या व्हॉल्यूम मध्ये त्या ठिकाणी चार्ज डिस्ट्रीब्यूट केले असतील तर तिथे आपल्याला या पद्धतीने या जे काही सिमेट्री आहे जे काही डेन्सिटी वगैरे असेल तर ते आपल्याला युज करायचं असतं. ठीक आहे. त्यानंतर आहे दुसरा जो की आहे झालंय आता शॉर्टकट मध्ये चालू आहे सध्या. पूर्ण आपल्याला थेरॉटिकल जे आहेत आपण जेव्हा आपण स्टेट बोर्डचं शिकतो त्यावेळेस आपण पूर्ण डेरिव्हेशन पाहत असतो. आपल्याला काय करायचंय सीईटीचं पाहायचंय म्हणल्यानंतर आपण काय करतोय जस्ट फॉर्म्युले घेतोय आणि डायरेक्ट आपण एक्झाम्पल त्यावर घेत असतो.
त्यानंतर आहे चार्ज इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू लॉन्ग इन्फिनाइट वायर चार्ज वायर कसा आहे, चार्ज केलेला आहे युनिफॉर्मली, म्हणजे त्या ठिकाणचं डिस्ट्रीब्युशन जे असणार आहे ते एखाद्या वायरवर चार्ज डिस्ट्रीब्यूट कसा करतोय आपण, तर युनिफॉर्मली चार्ज डिस्ट्रीब्यूट करतो आहे. आणि त्या ठिकाणी आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फाइंड आउट करायची आहे. म्हणजे आपण अशा पद्धतीचं डेरिव्हेशन पाहिलेलं आहे. एक वायर आहे, त्या वायरची जी लांबी आहे एल आहे, यावर चार्ज डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत, प्लस क्यू चार्ज डिस्ट्रीब्यूट केला आहे. आता प्लस क्यू किंवा निगेटिव्ह सुद्धा आपण चार्ज डिस्ट्रीब्यूट करू शकतो. आपण पॉझिटिव्ह चार्ज घेतो आणि याच्या अवतीभोवती जे वॉशन सरफेस तयार होते ते एक सिलेंड्रिकल शेप त्या ठिकाणी तयार होत असते आणि आपल्याला इथून तर इथपर्यंतचं जे अंतर आहे या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फाइंड आउट करायची असते. एवढ्या अंतरावर इथे एक छोटासा सरफेस एरिया आपण कन्सिडर करतो ds स्मॉल इन्फिनिटेसिमल, तिथे आपल्याला काय भेटत असते, इथून तर एवढं अंतर आपल्याला काय भेटते L. ठीक आहे, तर आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड भेटत असते लॅम्बडा अपॉन 2 पाय एप्सिलॉन 0 इंटू आर. असं डेरिव्हेशन्स आपण पाहिलेलं आहे. आणि या डेरिव्हेशन्सला आपण आपल्या पद्धतीने वेगळे सुद्धा लिहू शकतो, जसं की E इज इक्वल टू 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन 0 इंटू 2 लॅम्बडा अपॉन आर. या इक्वेशन्सला असं लिहिलं काय आणि असं लिहिलं काय काही फरक पडणार नाही, कारण आपण काय केलं फक्त ऍडजस्टमेंट केलेली आहे. कारण आपल्याला एक गोष्ट माहित आहे, 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन 0 ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे, ती 9 इंटू 10⁻⁹ एवढी असते. कारण जेव्हा आपण इथे व्हॅल्यू पुट करू 2 इंटू पाय इंटू एप्सिलॉन नॉट, तर जेव्हा पायची व्हॅल्यू 3.14 टाकतोय, एप्सिलॉन नॉट ची 8.85 इंटू 10⁻12 टाकतोय, मग त्याचं कन्व्हर्शन करून आन्सर काढतो, तर त्याला वेळ लागतो. तसं न करता आपण याच इक्वेशनला आपण जर का आपल्या पद्धतीनं तयार केलं तर असं करता येईल की याला 2 न मल्टिप्लाय केला आणि 2 न डिवाइड केला. जसं की या ठिकाणी 2 इंटू लॅम्बडा, 2 लॅम्बडा एक साईडला लिहिला, आर या डिवायडेशन मध्ये 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन 0 एक साईडला, आणि या 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन 0 लाच आपण काय म्हणत असतो, एक प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक कॉन्स्टंट सुद्धा आपण त्याला म्हणलेला आहे. कसा आलेला आहे तो, तर एफ जेव्हा दोन चार्जेस ठेवतात, एक प्लस क्यू चार्ज या ठिकाणी आहे, या ठिकाणी एक चार्ज ठेवलेला आहे, याचं नाव आहे Q2, हा आहे Q1, आणि काहीतरी अंतरावर ठेवलेले आहे R एवढ्या अंतरावर, तर इथे लागतो कुलॉम्स लॉ. कुलॉम्स लॉ काय सांगतोय की दोन जे चार्जेस असतील, पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल, तर त्या दोन चार्जेसचा प्रोडक्ट आणि ते किती अंतरावर ठेवलेला असेल त्यांच्या अंतराचा इनवर्सचा स्क्वेअर. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी the force which is directly proportional to the product of their charges and inversely proportional to the square of the distance between them, म्हणजे त्यामध्ये किती अंतर आहे त्याचा स्क्वेअर करायचा आहे. मग इथे प्रोपोर्शनॅलिटी साइन काढतो आपण आणि काहीतरी कॉन्स्टंट म्हणून काय घेत असतो, k घेत असतो, म्हणजे Q1 Q2 अपॉन R स्क्वेअर असं आपल्याला पाहायला भेटते. हा जो k जो आहे तर हा प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक कॉन्स्टंट सुद्धा आपण म्हणतो असतो, और इलेक्ट्रोस्टॅटिक कॉन्स्टंट सुद्धा आपण त्याला म्हणत असतो. मग या ठिकाणी जेव्हा आपल्याला काहीतरी अंतर दिलेलं असेल, लिनियर चार्ज डेन्सिटी दिलेली असेल आणि आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फाइंड आउट करायचं सांगत असेल, तर आपण इझिली काढू शकतो. समजा आपल्याला R दिलेला आहे, लॅम्बडा सुद्धा दिलेला आहे, किंवा चार्ज वगैरे दिलेला आहे आपल्याला, चार्ज आणि किती अंतरावर तुम्ही त्या ठिकाणी ते चार्ज डिस्ट्रीब्यूट केलेले आहे, आणि तुम्हाला सांगितलं की इथून सेंटर पासून काहीतरी अंतरावर तुम्हाला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काढायची सांगितलं, तर हा फॉर्म्युला तुम्ही यूज करून काय करू शकता, सॉल्व्ह करू शकता. हाच फॉर्म्युला पुन्हा असा वेगळा सुद्धा लिहिला जातो, E इज इक्वल टू Q अपॉन 2 पाय एप्सिलॉन 0 इंटू RL असा सुद्धा असते, म्हणजे Q अपॉन L यालाच आपण लॅम्बडा म्हणत असतो, लिनियर चार्ज डेन्सिटी. ठीक आहे, त्यानंतर आपण पाहिलेलं आहे की इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी
ऍट इन्फानाइट प्लेन शीट, एक इन्फानाइट प्लेन शीट घेतलेली असते, त्या इन्फानाइट प्लेन शीटचा एक छोटासा तुकडा घेतोय आपण आणि त्यावर काय करतोय, नंबर ऑफ द चार्जेस पॉझिटिव्हली चार्ज आपण डिस्ट्रीब्यूट करतो आणि डिस्ट्रीब्यूट केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी जो एक इलेक्ट्रिक फील्ड काढायचं आहे गॉसियन सरफेसवर, तर ते काय भेटतंय आपल्याला, E इज इक्वल टू सिग्मा अपॉन टॉइस ऑफ एप्सिलॉन नॉट आपल्याला पाहायला भेटते. कारण ही जी इन्फानाइट प्लेन शीट आहे, या इन्फानाइट प्लेन शीटवर चार्ज डिस्ट्रीब्यूट केले जातात. कसे, तर युनिफॉर्मली. आता ही इन्फानाइट प्लेन शीट कन्सिडर केली, हिचा सरफेस एरिया जो आहे तो ए आहे. पॉझिटिव्ह 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 असे चार्जेस आपण यावर टाकलेले आहे आणि या ठिकाणी एक छोटासा सरफेस जो आहे आपला कन्सिडर केला जातो आणि इथे काही अंतरावर आपण इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आपण पी इथे काढत असतो. त्याच पद्धतीने या साईडला सुद्धा आपल्याला तेवढ्याच मध्ये पी डॅश पॉइंट मिळतो, आर एवढ्या अंतरावर असतो. तर इथे सुद्धा आपल्याला जे फ्लक्स भेटते, तर त्या फ्लक्स वरनं आपण इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फाइंड आउट करत असतो. गॉस लॉ आपण कम्पेअर करू. ठीक आहे. आता सरफेस चार्ज डेन्सिटी आता विचारायचं काम पडलं नाही पाहिजे काय असते, तर म्हणजे क्यू अपॉन एरिया ए असतो, ठीक आहे नाही असं. आता इथे जर तुम्हाला सरफेस चार्ज डेन्सिटीची व्हॅल्यू दिली असेल आणि तुम्हाला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काढा म्हणत असेल, तर तुम्ही काढू शकता. जेव्हा याची व्हॅल्यू एप्सिलॉन नॉट ची व्हॅल्यू तुमची पाठ असते 8.85 इंटू 10⁻⁻12 एवढी त्याची व्हॅल्यूज असते. जेव्हा तुम्ही व्हॅल्यूज पुट करणार त्यावेळेस याचं सोल्युशन तुम्हाला येईल. ठीक आहे. फॉर्म्युले लिहून घ्या. झालंय. समोरचा कन्सेप्ट जो आहे तर तो आहे इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी. आता इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी जो कन्सेप्ट आहे त्या कन्सेप्टवर आपल्याला फॉर्म्युला पाहिलेला आहे. बघा, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी काय असते. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी, तर इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी हा जो पॉइंट आहे म्हणजे जी एनर्जी आहे इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी, याला आपण यू ने इंडिकेट करत असतो. सिम्बॉल जो आहे तर तो काय आहे, यू आहे. काय आहे इथे, तर जे काही वर्क डन करताय तुम्ही, वर्क डन अगेन्स्ट दी इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सच्या अगेन्स्ट मध्ये जेव्हा तुम्ही काहीतरी वर्क करत असाल त्यालाच आपण म्हणत असतो इन्क्रीज इन द पोटेन्शियल एनर्जी. म्हणजेच काय, हे स्टेटमेंट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की पोटेन्शियल एनर्जी काय आहे, तर वर्क डन अगेन्स्ट द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इज इक्वल टू इन्क्रीज इन द पोटेन्शियल एनर्जी. म्हणजेच तुम्हाला माहित आहे की वर्क डनचा फॉर्म्युला माहित आहे, एफ डब्ल्यू इज इक्वल टू एफ इंटू डीएक्स. डीएक्स म्हणा, डीआर म्हणा. आता सपोज करा की एक चार्ज जो आहे तर हा पॉइंट ओ आहे, या ठिकाणी एक चार्ज क्यू ठेवलेला आहे. या प्लस क्यू चार्ज मुळे या ठिकाणी जी पाथ आहे इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स या साईडला अफेक्ट करतो आहे. इथं एक चार्ज आहे ए या पॉइंटला आणि या ए पॉइंट पासून क्यू चार्जला प्लस क्यू चार्ज
या क्यू चार्जला ए पासून तर बी पॉईंट पर्यंत आपल्याला मूव्ह करायचं आहे. तर मूव्ह करत असताना काहीतरी काय करायचं आपल्याला, हा एक पॉझिटिव्ह चार्ज आहे, हा पॉझिटिव्ह चार्ज आहे, दोन्ही पॉझिटिव्ह चार्ज असल्या कारणाने रिपल्शन होईल. याचं जी पाथ आहे ओ कडनं ए कडे जात आहे म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड लाईन जी आहे तर या साईडला जात आहे. या इलेक्ट्रिक फील्ड लाईनच्या अगेन्स्ट मध्ये जाऊन आपण काय करतोय तर या क्यू चार्जला ए कडनं बी कडे घेऊन येत असतो. मग असं करत असताना त्या ठिकाणची जी पोटेन्शियल एनर्जी जी आहे म्हणजे R1 एवढ्या अंतरावरून R2 एवढ्या अंतरावर घेऊन येत असताना त्या ठिकाणची पोटेन्शियल एनर्जी काय होते, वाढते. मग या ठिकाणी जो वर्क करताय तुम्ही तर ते वर्क कसं असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे. W इज इक्वल टू मायनस ऑफ एफ इंटू डीएक्स. आता या ठिकाणी dr मध्ये बी घेऊ शकतो आपण. आता रेडियस ही आपण कशात घेतलेली आहे, आर मध्ये आहे म्हणून dr म्हणू आपण. आता इथे जे वर्क डन झालेलं आहे तर फोर्स या साईडला लागतोय आणि डिस्प्लेसमेंट या साईडला होतंय म्हणजे दोघंही एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शन असल्या कारणाने ही निगेटिव्ह साईन आपण या ठिकाणी घेतलेली आहे. मग हे जे काही वर्क डन जे आहे तर हे बरोबर असतं कोणाच्या, तर पोटेन्शियल एनर्जीच्या, म्हणजे यू बरोबर काय तर डब्ल्यू. तर आपल्याला फॉर्म्युला भेटतो यू इज इक्वल टू 1/4πε0 के Q1 इंटू Q2 अपॉन R असा आपल्याला फॉर्म्युला भेटतो. आणि याला जनरल मध्ये लिहिलं तर यू इज इक्वल टू 1/4πε0 ला आपण के म्हणत असतो, के Q1 Q2 अपॉन R. जेव्हा आपण पोटेन्शियल एनर्जी 1/4πε0 इंटू Q1 इंटू Q2, आता जे अंतर आहे जेव्हा आपण काय करतोय ए पासून तर बी पर्यंत घेऊन येत आहे तर ए पर्यंतचं अंतर इनिशियल पोझिशन ए आणि हा कोणता आहे बी. तर या ठिकाणी तुम्हाला 1/R2 मायनस 1/R1 असं डेरिव्हेशन पाहायला भेटते. म्हणजे कुठून तर ए या अंतरावरून म्हणजे R1 पासून तर R2 पर्यंत त्या चार्जला घेऊन येत आहात. तर अशा वेळेस त्या ठिकाणचं जे डेरिव्हेशन भेटते तुम्हाला यू इज इक्वल टू 1/4πε0 भेटते. पण तुम्ही असं कन्सिडर केलंय की जो चार्ज आहे, हा जो चार्ज आहे जर का आपण म्हटलं की तो इन्फिनिटी या पॉइंटला ठेवलेला आहे, म्हणजे हा जो ए पॉइंट आहे हा कुठं आहे, स्पेस मध्ये कुठेतरी इन्फिनिटीवर ठेवलेला आहे आणि तिथून त्या चार्जला ए पॉइंट ठेवलेला आहे, तिथून आपल्याला बी पॉइंट पर्यंत घेऊन यायचंय. म्हणजे R1चं जे अंतर आहे ते इन्फिनिटी असं कन्सिडर केलंय आणि R2चं अंतर हे आर कन्सिडर केलं असता तर हे डेरिव्हेशन तुम्हाला असं पाहायला मिळते. का, कारण 1/∞ म्हणजे R1 ची व्हॅल्यू तुम्ही काय टाकणार आहे, इन्फिनिटी टाकणार आहे आणि 1/∞ ची व्हॅल्यू काय असते, 0. म्हणजे ही जी टर्म्स असते ही निग्लेक्ट होऊन जाते आणि R2 च्या ठिकाणी काय टाकणार तुम्ही, R. म्हणजेच तुम्हाला भेटतंय यू इज इक्वल टू 1/4πε0 Q1 Q2 अपॉन R असं डेरिव्हेशन पाहायला भेटते तुम्हाला. आणि शॉर्टकट मध्ये तुम्ही त्याला अशा पद्धतीने लिहायचं जेणेकरून काय होईल, आपण एक्झाम्पल फास्ट मध्ये सॉल्व्ह करू. ठीक आहे. जी काही पोटेन्शियल एनर्जी असते या पोटेन्शियल एनर्जीचं युनिट असते बघा. काय असते पोटेन्शियल एनर्जीचं युनिट, एनर्जीचं युनिट काय असते, जूल. काय असते, जूल. तर जूल जे युनिट आहे हे एमकेएस मध्ये आपल्याला पाहायला भेटते, सीजीएस मध्ये काय असते, अर्ग राहते. अजून सुद्धा एक युनिट सुद्धा असते याचं पोटेन्शियल एनर्जीचं एक आणखीन युनिट आहे इलेक्ट्रॉन व्होल्ट. काय असते, इलेक्ट्रॉन व्होल्ट राहते. इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू जी असते ती असते 1.6 इंटू 10⁻⁹. आता या इलेक्ट्रॉन व्होल्टचं कन्व्हर्शन तुम्ही कशात केलेलं आहे, जूल मध्ये केलेलं आहे. मग या ठिकाणी जेव्हा तुम्हाला काय करायचं आहे 1 मिली इलेक्ट्रॉन व्होल्टचं कन्व्हर्शन जूल मध्ये विचारलं असेल, समजा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला जूलच देईल असं नाही, प्रत्येक डेरिव्हेशन मध्ये तुम्हाला जे आहे तर जे पोटेन्शियल एनर्जी आहे त्याचं युनिट जूल मध्ये आहे असं नाही. काही ठिकाणी तुम्हाला इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये सुद्धा दिलेलं असेल, तिथे तुम्हाला कन्वर्ट करावं लागेल जूल मध्ये. मग समजा तुम्हाला काही जे पोटेन्शियल एनर्जी आहे तर ती 1 मिली इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी दिली असेल तर मिलीची व्हॅल्यू काय असते, 10⁻³ आणि इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू काय आहे 1.6 इंटू 10⁻⁹. याचं कन्व्हर्शन कशात झालं, जूल मध्ये. आता या ठिकाणी बाय दी लॉ ऑफ इंडायसेस तुम्ही याला कन्वर्ट करू शकता a⁻m n a⁻m+n असं रिटर्न करत असता तुम्ही. जे बेस असतो जर बेस मध्ये जर का मल्टिप्लिकेशन होत असेल, बेस सारखा असेल आणि त्यामध्ये मल्टिप्लिकेशन होत असेल तर पॉवरची आपण ऍडिशन करत असतो. बघा आता इथे आपल्याला भेटते 1 मिली इलेक्ट्रॉन व्होल्ट इज इक्वल टू 1.6 इंटू 10⁻³ आणि -19 -22 जूल असं आपल्याला मिळत आहे.
त्याच पद्धतीने समजा तुम्हाला असं विचारलेलं आहे की 1 नॅनो इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी पोटेन्शियल एनर्जी दिलेली असेल तर त्याचं कन्व्हर्शन तुम्हाला जूल मध्ये कन्वर्ट करावं लागेल. सांगा बरं 1 जूल म्हणजे 1 नॅनो म्हणजेच काय? नॅनो म्हणजेच काय? 10⁻⁹ इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू 1.6 इंटू 10⁻⁹ जूल. या ठिकाणी भेटते तुम्हाला 1.6 इंटू 10⁻⁹ आणि -19 -27 का? -27 की 8 28 जूल. ठीक आहे. म्हणजे ओव्हरऑल जे काही कन्व्हर्शन आहे युनिटचं तर आपल्याला कन्व्हर्शन सुद्धा आलं पाहिजे. प्रत्येक वेळेस तुम्हाला जूल मध्येच दिलं असेल असं नाही. समजा असं सांगितलेलं आहे की 120 जूल एवढी पोटेन्शियल एनर्जी आहे किंवा वर्क डन वगैरे असेल एनर्जी दिलेली आहे असं सांगितलं त्यांनी, तर आपल्याला इथं कन्वर्ट करायचं काम नाही. पण त्यांनी सांगितलं तर 120 इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी व्हॅल्यू असेल तर त्याचं कन्व्हर्शन तुम्हाला जूल मध्ये कन्वर्ट करावा लागेल. ठीक आहे, झालंय लिहून. ओके, चला आता हा कन्सेप्ट सेम आहे, हा सुद्धा कन्सेप्ट सेम आहे. जो समोरचा कन्सेप्ट आहे काय आहे की जे पोटेन्शियल असते, आता कन्सेप्ट आहे पोटेन्शियलचा. आता पोटेन्शियल म्हटल्याच्या नंतर त्याचं युनिट तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. काय असते युनिट पोटेन्शियलचं? व्होल्ट. काय असते? व्होल्ट राहते किंवा जूल पर कुलम सुद्धा असते. जसं की आपल्या ठिकाणी आता दुसरा कन्सेप्ट आहे पोटेन्शियलचा. कोणता पोटेन्शियल आहे? हे इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल. आणि पोटेन्शियलचा जो सिम्बॉल आहे तो कसा असतो? व्हीचा आहे. पण सर व्हीचा व्ही जो सिम्बॉल आहे तर तो व्हेलॉसिटीचा आहे. काय आहे? व्हेलॉसिटीचा सुद्धा सिम्बॉल आहे. पण मी पहिलेच सांगितलेलं आहे तुम्हाला की जेव्हा तुमचं लोकेशन पाहायचं आहे की तुम्ही काय करताय, कोणत्या ठिकाणी त्याचा यूज आहे. ठीक आहे. आता हे व्हेलॉसिटी नाहीये, हा कोण आहे? पोटेन्शियल आहे. ठीक आहे. त्याच्या युनिट वगैरे त्यावरनं तुम्ही त्याला डिसाइड करू शकता की तो कोणता पॉइंट आहे म्हणून. ठीक आहे. आता जे काही पोटेन्शियल असते इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल विच इज अ वर्क डन ओव्हर दी चार्ज, असा त्याचा फॉर्म्युला आपल्याला पाहायला भेटतो. किंवा दुसरा सुद्धा एक फॉर्म्युला आपल्याला व्ही इज इक्वल टू यू अपॉन क्यू असाही लिहू शकतो. किंवा दुसरा आहे V2 मायनस V1 इज इक्वल टू U2 मायनस U1 अपॉन Q. किंवा दुसरा एक फॉर्म्युला आपल्याला असं मिळेल इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल इंटू चार्ज. आता इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी कशाने इंडिकेट करतो आपण? यू न. पोटेन्शियल कशाने इंडिकेट करत असतो? व्ही न. आणि कशामध्ये प्रोडक्ट आहे तो? चार्ज क्यू. म्हणजे यू इज इक्वल टू व्ही इंटू क्यू असाही सुद्धा आपण फॉर्म्युला पाहिलेला आहे. या फॉर्म्युल्यावरनं आपण दुसरा फॉर्म्युला जो आहे तर तो असा रिटर्न करतोय की व्ही इज इक्वल टू यू अपॉन क्यू. ठीक आहे. पुढे आता आपण पाहिलेलं आहे अगोदर जे काही डेरिव्हेशन्स आहे, अगोदरचं डेरिव्हेशन जे होतं तर इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जीचं सेम कन्सेप्ट आहे. इथे एक चार्ज ठेवलेला आहे, हा चार्ज ठेवलेला होता असं या ठिकाणी ए पॉइंटला. ठीक आहे. Q1 चार्ज म्हणा किंवा क्यू चार्ज म्हणा, याला प्लस क्यू चार्ज ठेवलेला आहे. आणि त्याला एका चार्ज इन्फिनिटी या पोझिशन पासून, कुठून? तर इन्फिनिटी या पॉइंट पासून तुम्हाला त्याला कुठे घेऊन यायचं आहे? एक ए या पॉइंटला त्याला घेऊन यायचं आहे. आता वर्कडन जे असणार आहे, काय वर्कडन असणार आहे? वर्कडन इज नथिंग बट द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सच्या अगेन्स्ट मध्ये तुम्ही काहीतरी डिस्प्लेसमेंट करताय. काय करताय? की जे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इकडे लागत आहे त्याच्या अगेन्स्ट मध्ये जाऊन तुम्ही काहीतरी वर्क करत आहात. आता तो जो चार्ज आहे इन्फिनिटी पॉइंट पासून तुम्ही त्याला घेऊन येतात. पण एक लक्षात ठेवायचं आहे की जे काही पोटेन्शियल असते तर त्याला घेऊन येत असताना कोणत्याही प्रकारच्या पाथ डिपेंड राहत नाही. पाथ जी आहे तर ती डिपेंड करत नाही की तुम्ही कोणत्या त्या पाथला घेऊन येत आहेत. एखाद्या स्पेस मध्ये तो चार्ज ठेवलेला आहे, या स्पेस मध्ये चार्ज ठेवलेला आहे आणि त्या
चार्जला तुम्ही कुठून तरी घेऊन येत आहात, तर त्याला एक स्पेसिफिक पाथ नसते की त्याला असंच आणलं पाहिजे. तो इकडनं सुद्धा आणू शकता किंवा असं कोणत्याही पद्धतीने तुम्ही त्याला घेऊन यायचंय, फक्त वर्क त्या ठिकाणी झालं पाहिजे. आपल्याला हे लक्षात असलं पाहिजे. आता इथे जे काही वर्णन करताय तुम्ही ओव्हर दी चार्ज Q0 वगैरे, तर त्याला इकडे घेऊन येत आहे R एवढ्या अंतरावर, तर तिथलं जे पोटेन्शियल असते तर ते पोटेन्शियल भेटते आपल्याला 1/4πε0 इंटू कॅपिटल Q इंटू Q0, जे काही वर्क डन करताय तुम्ही, दॅट इज द W अपॉन R. आणि हा जो Q0 चार्ज आहे तर हा इकडे डिवायडेशन मध्ये गेला असता, वर्क डन अपॉन द चार्ज इज इक्वल टू 1/4πε0 इंटू Q अपॉन R भेटते. वर्क डन ओव्हर दी चार्ज यालाच काय म्हणत असता तुम्ही, पहा बरं इकडे, वर्क डन ओव्हर दी चार्ज याला काय म्हणत असता तुम्ही, पोटेन्शियल, म्हणजेच V म्हणत असता 1/4πε0 कॅपिटल Q अपॉन R. आणि या डेरिव्हेशन्सला तुम्ही वेगळ्या पद्धतीने कसं लिहिता, V इज इक्वल टू 1/4πε0 ला आपण काय म्हणत असतो, K, आणि हा KQ बाय R आपल्याला असं मिळत असते. KQ बाय R असं आपल्याला डेरिव्हेशन्स पाहायला मिळेल. बरोबर आहे, इथपर्यंत आलं लक्षात तुम्हाला. याचं जे युनिट आहे, पोटेन्शियलचं जे युनिट आहे, काय आहे पोटेन्शियलचं युनिट, सांगा बरं. पोटेन्शियलचं युनिट काय आहे, व्होल्ट. काय आहे, व्होल्ट आहे. आता त्याचं दुसरं सुद्धा एक युनिट आहे, पहा बरं इथे. आता इथे जे आहे हा एक फॉर्म्युला बघा, वर्कचा युनिट काय असते, जूल, आणि चार्जचं काय असते, कुलोम. मग या ठिकाणी तुम्हाला युनिट काय येईल दुसरं, तर जूल पर कुलोम किंवा J/C, जूल पर कुलोम, असं अनादर एक युनिट सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. झालंय, लिहून झालं. हा, तर एक पॉइंट आहे की यामध्ये असा आहे बघा, पोटेन्शियल जे असेल, जर का इथला चार्ज जर का पॉझिटिव्ह असेल ना, हा जर चार्ज पॉझिटिव्ह असेल तर त्या ठिकाणचं पोटेन्शियल सुद्धा कसं असतं, पॉझिटिव्ह असते. जर चार्ज पॉझिटिव्ह असेल, when charge is positive, then potential is positive. आणि जर त्या ठिकाणचा चार्ज निगेटिव्ह असेल, when charge is negative, जर त्या ठिकाणी चार्ज कसा असेल, निगेटिव्ह असेल, तर आपल्याला काय मिळतंय, पोटेन्शियल ते आपल्याला निगेटिव्ह मिळत असते. जसं या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज होता म्हणून आपल्याला पोटेन्शियल पॉझिटिव्ह मिळालं, पण जर का तिथे निगेटिव्ह चार्ज असता तर निगेटिव्ह पोटेन्शियल तुम्हाला पाहायला मिळालं असतं. बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला एक्सप्लेन केली की इथे की त्या चार्जला घेऊन येण्यासाठी कोणती पाथ जी असते ती डिपेंड राहत नाही. त्याला इथूनच असंच घेऊन या म्हणून, त्याला तुम्ही असंही घेऊन येऊ शकता किंवा त्याला तुम्ही असंही घेऊन येऊ शकता. तुम्हाला तिथे घेऊन येणं महत्वाचं आहे, तरी पाथ डिपेंड करत नाही. ठीक आहे, झालंय लिहून. त्यानंतरचा जो कन्सेप्ट आहे तो आहे इलेक्ट्रिक फील्ड अँड द पोटेन्शियल ग्रेडियंट मधला रिलेशन. रिलेशन बिटवीन पोटेन्शियल ग्रेडियंट अँड इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्ड आणि पोटेन्शियल ग्रेडियंट मधलं रिलेशनच आहे. आता काय आहे बरं रिलेशन, माहिती आहे तुम्हाला? रिलेशन बिटवीन द पोटेन्शियल ग्रेडियंट अँड इलेक्ट्रिक फील्ड काय असते, सांगू शकता का तुम्ही? ऐकलंय का कधी? ग्रेडियंट म्हणजे काय असतो माहिती आहे का तुम्हाला? पोटेन्शियल ग्रेडियंट काय असते ते आपण हा एक कन्सेप्ट आणखीन एक पाहिलेला आहे बघा. एक चॅप्टर जे आहे त्या चॅप्टर मध्ये तुम्ही व्हेलॉसिटी ग्रेडियंट सुद्धा शब्द ऐकलेला असेल, है की नाही? तर इथे पोटेन्शियल ग्रेडियंट
पोटेन्शियल म्हणल्याच्या नंतर काय असणार आहे व्ही. ओके, आणि ग्रेडियंट म्हटलं की जी काही डिस्प्लेसमेंट होतो आहे दॅट इज द एक्स ओव्हर दी लेंथ, जे काही डिस्टन्स क्रॉस मध्ये त्याला ग्रेडियंट म्हणतो आपण. दॅट इज द डीव्ही बाय डीएक्स असं लिहित असतो आपण पोटेन्शियल ग्रेडियंटला. अँड इलेक्ट्रिक फील्डला इंडिकेट कशाने करतो आपण ई ने. कशाने ई ने. तर या दोघांमध्ये काय रिलेशन आहे तर ते रिलेशन आहे की E इज इक्वल टू मायनस डीव्ही बाय डीएक्स आपण असं रिटर्न करत असतो. जे रिलेशन आहे रिलेशन बिटवीन द पोटेन्शियल ग्रेडियंट आणि इलेक्ट्रिक फील्ड मध्ये तर ते भेटते आपल्याला E इज इक्वल टू मायनस डीव्ही बाय डीएक्स. पोटेन्शियल ग्रेडियंटचं युनिट काय येईल रे. पोटेन्शियलचं युनिट व्होल्ट आणि डिस्प्लेसमेंट आहे युनिट काय असते मीटर, व्होल्ट पर मीटर राहील. ठीक आहे. त्यानंतरचा कन्सेप्ट आहे इक्विपोटेन्शियल सरफेस. इक्विपोटेन्शियल सरफेस. इक्विपोटेन्शियल माहिती आहे तुम्हाला काय असतं इक्विपोटेन्शियल. इक्वी म्हणजे काय इक्वल. इक्वी म्हणजेच काय इक्वल. इक्वलचा जो शॉर्टकट मध्ये त्या ठिकाणी वर्ड लिहिला आहे इक्वी म्हणजे इक्वल असं म्हटलं तरी चालेल. इक्वल आणि काय तर पोटेन्शियल कुठं तर त्या सरफेसवर. असं सरफेस त्यावर काय पोटेन्शियल कसं आहे इक्वल आहे. अशा सरफेसला आपण इक्विपोटेन्शियल सरफेस म्हणत असतो. दो सरफेस विच हॅव्हिंग द सेम पोटेन्शियल अक्रॉस इट. म्हणजे त्या सरफेसवर आता या ठिकाणी हा एक शीट आपण कन्सिडर करतोय. या शीटवर जर का पोटेन्शियल आपण म्हणतोय की 10 व्होल्ट इथे पोटेन्शियल आहे. किती आहे 10 व्होल्ट आहे. आणि इथं जर का मला मेजर करायचं असेल तर त्यावर किती पोटेन्शियल मेजर होईल किती होईल काय सांगतोय मी की ही जी शीट आहे या शीटवर किती पोटेन्शियल आहे 10 व्होल्ट असं मी कन्सिडर करतोय. या शीटवर किती पोटेन्शियल आहे 10 व्होल्ट. तर मी या पॉइंटला ए म्हटलं आणि या पॉइंटला म्हटलं मी बी. तर इथे जर का मला 10 व्होल्ट एवढं पोटेन्शियल मिळत असेल व्ही ऑफ ए तर व्ही ऑफ बी मला किती पोटेन्शियल मिळते 10च मिळेल. किती मिळेल 10च. कारण कोणता सरफेस आहे हा सरफेस इक्विपोटेन्शियल आहे. म्हणजे या सरफेसवर तुम्ही कुठेही मेजर केला असता तिथे तुम्हाला पोटेन्शियल कसं मिळेल सेम मिळणार आहे. आता मला जर का काहीतरी वर्क करायचं असेल वर्क डन समजा मला या चार्ज इथून ए पासून तर बी पर्यंत जर का मला वर्क डन करायचं असेल एखाद्या चार्जला मूव्ह करायचं असेल तर त्या ठिकाणचं पुढे वर्क डन किती असेल वर्क डन अक्रॉस द इक्विपोटेन्शियल सरफेस. इक्विपोटेन्शियल सरफेस वर वर्क डन किती असते वर्क डन काय भेटेल आपल्याला वर्क डन इक्विपोटेन्शियल सरफेसवर 0. काय भेटणार आहे 0. कारण या ठिकाणचं पोटेन्शियल किती आहे 10 आणि इथलं सुद्धा किती आहे 10. आपण फॉर्म्युला पाहिलेला आहे व्हीबी मायनस व्हीए इज इक्वल टू वर्क डन है ना अक्रॉस ए बी इज इक्वल अपॉन क्यू असं पाहिलेलं आहे. आता तुम्हाला माहिती आहे की इथे याचं पोटेन्शियल बीचं पोटेन्शियल किती आहे 10 आणि एचं सुद्धा किती आहे 10. मग इथे 10 मायनस 10 किती भेटणार तुम्हाला 0. मग या ठिकाणी वर्क डन अक्रॉस ए बी ओव्हर दी चार्ज क्यू हा चार्ज इकडे मल्टिप्लाइड झाला 0 म्हणजे इथे भेटेल तुम्हाला वर्क डन अक्रॉस ए बी इज इक्वल टू 0. म्हणजे इक्विपोटेन्शियल सरफेसवर तुम्हाला पोटेन्शियल काय वर्क डन जे आहे तर काय मिळणार आहे 0. काय मिळणार आहे 0. आता काही इक्विपोटेन्शियल सरफेस जे आहे तर त्याचे काही एक्झाम्पल्स आपल्याला पाहायला भेटतात. एक पॉइंट चार्ज जर का आपण कन्सिडर केला एक पॉइंट चार्ज कन्सिडर करतो आहे आणि या पॉइंट चार्जच्या अक्रॉस मध्ये जे सर्कल्स तयार होतात याच्या अक्रॉस मध्ये पोटेन्शियल आपल्याला सारखं मिळतं. इथे पोटेन्शियल किती मिळते आपल्याला जेवढं समजा इथे जर का आपल्याला 40 मिळत असेल व्होल्ट तर या ठिकाणी या पूर्ण सर्कलवर आपल्याला जे पोटेन्शियल मिळेल तर ते कसं मिळेल 40 व्होल्टच मिळेल. इथं जर का 60 व्होल्ट एवढं असेल तर इथे सुद्धा आपल्याला काय मिळणार आहे 60च मिळेल. ठीक आहे म्हणजे एका त्या सरफेसवर पोटेन्शियल कसं राहील सारखंच आपल्याला पाहायला मिळेल.